नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामध्ये एक निकाल लागलेला आहे. त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्ही जर ही बघितली ही यादी, तर प्रत्येक याच्यानुसार हे निकाल लागलेले आहेत. तर तुम्ही ठाणेसाठीचे निकाल लागलेले आहेत. ठाणे विभाग आणि त्याच्यानंतर नाशिक विभागाचे प्रसिद्ध हे लागलेले आहे. आता पहिलं तर वेळापत्रक बघून घेऊया ठाण्यासाठीचं आणि नाशिकसाठीचं. तर तुम्ही इथे गेलो तर तुम्हाला वेळापत्रक भेटून जाणार आहे. तर हे वेळापत्रक आहे. पहिले वेळापत्रक डिस्कस करू, त्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी लागणार ते सांगेल तुम्हाला. तर बघा, अधीक्षक अभियंता व परिमंडळ अधिकारी दक्षता पथक मुंबई, परिमंडळ ठाणे, पाटबंधारे विभाग ठाणे इथं तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवर आहे विद्यार्थ्यांची. याचा पत्ता दिलेला आहे की सिंचन भवन सभागृह 5वा मजला कोपरी कॉलनी 12 बंगला रोड, ठाणे पूर्व. इथं तुम्हाला त्याचा नंबर दिलेला आहे. या नंबरवरती कॉल करायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर ना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे होणार आहे ते 15 तारखेला होणार आहे, 1 ते 23 क्रमांकाचं. त्याच्यानंतर ना आरेखकच्या बाबतीत जर बघितलं तर ते 1 ते 6 साठी होणार आहे. सहाय्यक भांडारपालसाठी 1 ते 60 क्रमांकासाठी आणि अनुरेखकसाठी दुपारच्या सत्रात होणार आहे. हे होणार 1 ते 82 साठी होणार आहे. तर टोटल जर बघितलं तर 15 तारखेचं हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. त्याच्यानंतर ना 16 तारखेला बघा दप्तर कारकुनीस आणि कालवा निरीक्षकचं 1 ते 100 सकाळचं सत्र आणि दुपारी 1 ते 206 मध्ये होणार आहे. त्याच्यानंतर ना 18 तारखेला कालवा निरीक्षक पदाकरिता 2 ते 331 पर्यंत होणार आहे, 311 पर्यंत. आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी दुपारी 1 ते 112 क्रमांकपर्यंत होणार आहे. त्याच्यानंतर 19 तारखेला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी 113 ते 225 सकाळ सत्र आणि दुपारी सत्राला 226 ते 342 पर्यंत होणार आहे. त्याच्यानंतर नाशिकसाठी हेच 15 तारखेला जर बघितलं तर दप्तर कारकून साठी 1 ते 151 नंबर, दुपारी सत्राला 152 ते 302 नंबर. त्याच्यानंतर 16 तारखेला दप्तर कारकुनीसाठी म्हणजे कालवा निरीक्षक 303 ते 477. दुसऱ्यासाठी जर बघितलं दुसऱ्या सत्रात 478 ते 652. त्याच्यानंतर 18 तारखेला बघितलं तर 653 ते 821 क्रमांकापर्यंत हे 18 तारखेला होणार आहे. त्याच्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1 ते 181 पर्यंत होणार आहे. 19 तारखेला जर पाहिलं तर भूवैज्ञानिक सहाय्यकसाठी 1 ते 24 क्रमांकासाठी, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक 1 ते 10 क्रमांक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक 1 ते 5 क्रमांक, प्रयोगशाळा सहाय्यक 1 ते 104, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 182 ते 338 पर्यंत. त्याच्यानंतर 20 तारखेला बघितलं तर आरेखकसाठी 1 ते 5, त्यानंतर सहाय्यक आरेखक 1 ते 45 नंबर, सहाय्यक भंडारपाल 1 ते 42, अनुरेखक 1 ते 74 आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक दुपारच्या सत्रामध्ये 339 ते 472 पर्यंत. आता हे पत्ता जो आहे तो होणार आहे की अधीक्षक अभियंता, मध्यवर्ती संघटना व परिमंडळ अधिकारी नाशिक इथे होणार आहे. याचा पत्ता तुम्हाला दिलेला आहे तो आहे महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी दिंडोरी मार्ग नाशिक इथे होणार आहे. कर्मचाऱ्याचा पत्ता दिलेला आहे हा आणि मोबाईल नंबर. तुम्हाला काय अडचण आली तर तुम्ही इथे कॉल करू शकता. त्याच्यानंतर आता हे बघूयात की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणते कोणते काय काय लागणार. आता इथे जर पाहिलं तुम्ही तर यांनी माहिती दिलेली आहे की 14 संवर्गासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. 27/12, 29/12, 31/12, 1/1/2024 या कार्यक्रमात झाली होती. त्याच्यानंतर डॉक्युमेंट हे जे आहे मेरिट लिस्ट 3/3/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं आहे. आता खाली बघा डायरेक्ट वेळापत्रक दिलेलं आहे. हरकत नाही, जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही काय करू शकता, wrd.recruitment@gmail.com इथं तुम्ही मेल करू शकता किंवा नाशिकसाठी 2023 nasikdot.zone@gmail.com इथं काय करू शकता की 10/7 पर्यंत तुम्ही कळवायला लागेल जर तुम्ही एकापेक्षा जास्त पदासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आला असल्यास तुम्हाला त्याची माहिती घ्या. आता तुम्हाला काय करायला लागेल की बघा 2 प्रतीसह तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जायचं आहे, म्हणजे त्याचे सगळे झेरॉक्स करून 2 प्रतीमध्ये ते घेऊन जायचं आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा, ज्याने काय होईल की सगळ्या माहितीबद्दल माहिती होईल. धन्यवाद.